येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे विधानसभेतही काँग्रेसला महाविकास आघाडीत चांगलेच यश मिळेल अशा आशेने आता काँग्रेसमधून लढण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे। विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून कोण लढणार अशी चर्चा सुरू होती। यावेळी मात्र या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेससह मित्र पक्षामध्येच रस्सीखेच सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस चाचपणी करत असून या 15 जागांसाठी आज 54 इच्छुकांनी मुलाखती दिल्या। यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील मुलाखत दिली। आमदार खोसकर हे आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत। 5 वर्षाचं काम, रस्ते असेल, पाण्याचे प्रश्न असतील, अनेक छोट्या मोठ्या धरणाच्या समस्या असतील, लाभार्थ्याच्या काही समस्या असतील, त्या मोठ्या प्रमाणात मी सोडवलेले आहेत। त्यांच्यासाठी त्यांच्याकडे मागणार आहे, त्यांना विनंती करणार आहे तर मला उमेदवारी द्यावा। मतदारसंघाचं सर्वेक्षण करून जे काही याला उमेदवारी देताना तो निवडून येणार उमेदवार त्याला उमेदवारी द्यावा। चूक सगळ्याच आहे, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही। मात्र आमदार हिरामण खोसकर हे विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत। त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळणार का हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे। यावेळी इच्छुकांमध्ये आमदार खोसकर यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव, काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी मुलाखती दिल्या। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।